समृद्धी महामार्गावर 17 फेब्रुवारीच्या सकाळी 5 वाजताच्या सुमारास पुणेवरून नागपूरकडे जात असलेल्या MH12HG 6667 क्रमांकाच्या RLT राजलक्ष्मी ट्रॅव्हल्सचा महामार्ग चॅनल नंबर 215 जवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला। अपघातात एक जण ठार झाला असून 6 गंभीर जखमी आणि 10 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। अपघातातील 6 रुग्ण उपचारासाठी शेलू बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले, तर वैद्यकीय अधिकारी प्रशांत महाकाळ यांनी प्राथमिक उपचार करून त्यातील 2 गंभीर जखमींना अकोला येथे रेफर केले, तर 2 रुग्ण अमरावती येथे खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे आमदार श्याम खोडे, निवासी उपजिल्हाधिकारी घुगे, मंगरुळपीरच्या तहसीलदार शीतल बंडगर, ठाणेदार सुधाकर आडे यांनी घटनास्थळी दाखल होत अपघाताबाबत माहिती घेतली। या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत शेलू बाजार येथील सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कोठाडे, राजमुद्रा ग्रुपचे पवन राठी, गोपाल राऊत, राहुल गुप्ता, साई मंदिर येथे सकाळी व्यायाम करणारे नागरिक यांच्यासह वनोज येथील नागरिकांनी जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्यात मदत केली। MCN न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे, वाशिम।